नमस्कार मित्रांनो, दांगी शाळेत तुमचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत इयत्ता 9वी विषयातील संख्या रेषा म्हणजे नंबर लाईनवर आधारित गणित। तर मित्रांनो सुरू करूया। बघा ही आहे संख्या रेषा। आपण जाणतो की संख्या रेषेच्या इथे 0 आहे, 0च्या उजव्या साईडला जे नंबर आहेत त्यांना म्हणतो आपण धन म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स, आणि शून्याच्या लेफ्ट साईडला जे नंबर आहेत त्यांना म्हणतो आपण ऋण म्हणजेच निगेटिव्ह। वर जे पाहतो ते काय आहेत तर पॉईंट्स आहेत इंग्रजी अक्षरातले, आणि खाली जे आहेत ते काय आहेत तर पॉईंट्स आहेत। आपला प्रश्न असा येतो की ज्या दोन पॉईंटमधलं आपलं डिस्टन्स काढायचं असतं, बरोबर आहे। आपण आधार घेतो या पॉईंटचा आणि या कॉर्डिनेटचा। त्यात आपण पहिले गणित करून बघूया। दोन कॉर्डिनेटमधलं आपण पॉईंट काढूया। तर मित्रांनो आपल्याला काढायचं आहे आता डिस्टन्स ए डी, बरोबर आहे। पहा इथे एचं कॉर्डिनेट काय आहे तर ए पॉईंटचं कॉर्डिनेट आहे 0 आणि डीचं आहे 3। मला सांगा आपण एक आयडिया करूया। 3 हा मोठा असतो 0पेक्षा, बरोबर आहे। 3 इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे आपण जेव्हा डिस्टन्स ए बी काढू, ए डी काढू, तर ए डी काढताना आपल्याला 3 - 0 करायचं आहे। मग 3 - 0 साहजिकच आहे। 3 - 0चा आपला आन्सर काय येणार 3, बरोबर आहे। 3 - 0 3। सो डिस्टन्स ए डी तुमचं अंतर काय आलं, डिस्टन्स काय आलं तर 3। ओके, ए डीचं अंतर आलं आपलं 3। तर पुढचे काढू गणित बघूया। चला मित्रांनो आता आपण काढूया डिस्टन्स ई एच, बरोबर आहे। पहा ई हा पॉईंट कुठे बघूया आपण। ई हा पॉईंट आहे इथे, एच हा पॉईंट कुठे आहे, एच हा पॉईंट आहे इथे। आता हा ई आहे आणि हा एच आहे, बरोबर। इथे मित्रांनो जो मोठा आहे त्यातनं लहान आपल्याला मायनस करायचं आहे। कसे ठेवायचं, आपण दोन्ही हाताचे ठेवले ई आणि एचवर, तर कोणता आपला हात राईट साईडला आहे एच, म्हणजे हा पॉईंट मोठा आहे आणि हा पॉईंट लहान आहे। उजवीकडचे पॉईंट्स मोठे असतात डावीकडच्या पॉईंटपेक्षा। तर ठीक आहे, आपण लिहूया डिस्टन्स ई एच, बरोबर आहे। हा +4 आहे आणि हा -2 आहे, म्हणजे कोणता बिगर आहे, ऑब्व्हियसली बिगर आहे +4। सो निळा इथे +4 आणि हा -2, बरोबर। दोघांमध्ये चिन्ह असलं पाहिजे मायनसचं, कारण आपण दोघांचं डिस्टन्स काढतो आहोत, बरोबर आहे। सो इथे मायनस मल्टिप्लाय काय व्हायला पाहिजे तर प्लस व्हायला पाहिजे, बरोबर आहे। -(-) +2 आन्सर काय आलं बरं आपलं 6 आपलं आन्सर आलं, बरोबर आहे। आता पहा मित्रांनो आपण असं जरी केलं तर आन्सर 6 येतं। दुसरी टेक्निक अशी आहे, समजा तुम्ही ईवर आहात आणि तुम्हाला एचपर्यंत जायचं आहे, तर आपण किती जंप करूया बघा। आपण 1 2 3 4 5 6 म्हणजे ईपासून एचपर्यंत डिस्टन्स किती आहे तर तो डिस्टन्स आहे 6। या मेथडसुद्धा आपण आन्सर चेकआउट करू शकतो। आय होप तुम्हाला गणित कळलं असेल। तर अजून गणित पाहूया मित्रांनो। पुढचं गणित पाहूया आपण। आता जाऊया डिस्टन्स जी आणि एल, बरोबर आहे। सो वी हॅव टू फाइंड आउट डिस्टन्स जी एल हे आपलं अंतर काढूया त्या ठिकाणी। बरं मित्रांनो जीचं कॉर्डिनेट आहे -1 आणि एलचं आहे -6। -1 आणि -6 तर कुठला बिगर आहे सांगा बघू। सांगितलं की आपण जेवढं डावीकडे जाऊ लेफ्टकडे जाऊ तेवढा तो संख्या मायनस होत जाते। दोन्ही मायनस असेल तर काय करायचं, एक फॉर्म्युला लक्षात ठेवूया आपण। जर दोन्ही मायनस आहेत तर जो बिगर आहे तो स्मॉलर असेल, जो स्मॉलर आहे तो बिगर असेल। दोन्ही मायनस असेल तेव्हा बिगर आहे तो स्मॉलर आणि स्मॉलर आहे तो बिगर। आता बघा पण स्मॉलर वाटतो तर हा होईल बिगर। दोन मायनसमध्ये स्मॉलर तो बिगर, बिगर तो स्मॉलर, असं आपण लक्षात ठेवूया, ठीक आहे। आता घेऊया आपण डिस्टन्स जी एल, हा बिगर आहे सो -1, हा स्मॉलर आहे -6। आता आपण डिस्टन्स काढतो आहोत, मग अशी सांगितलं मग करायचं काय मायनस, ठीक आहे। सो -1 आले इथे, मायनस इंटू मायनस काय यायला पाहिजे प्लस, बरोबर आहे। मायनस इंटू मायनस प्लस यायला हवं, ठीक आहे। आता 6मधनं आपण 1 सबट्रॅक्ट करायचं आहे। 6मधनं 1 गेलं की त्यांचं राहील बस। चिन्ह कोणाचं येईल तर पॉझिटिव्ह नंबरचं। दुसरी संख्या बिगर आहे ते चिन्ह आपण देऊ शकतो। इथे 6 बिगर आहे, सो बिगरचं चिन्ह आपण या आन्सर दिलं पाहिजे। सो 6 -1चा आन्सर काय आलं 5। आता आपण मग अशी मेथड वापरूया। बघा तुम्ही इथे आहात, तुम्हाला जायचं आहे या ठिकाणी, जी पण तुम्हाला कुठे जायचं आहे 6पर्यंत, बरोबर आहे, एलपर्यंत। आपण जम्प करूया 1 2 3 4 आणि 5। बघितलं मित्रांनो जी टू एल हे डिस्टन्स किती बरं आहे तर 5 आहे। तर आपण असं तर क्रॉस चेक करू शकतो। आय होप तुम्हाला गणित कळले असतील, बरोबर आहे। नसेल कळले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, म्हणजे आपल्या पुढच्या गणितामध्ये अजून याची डिटेल करता येईल। आय होप तुम्हाला 3 गणितं समजली असतील तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुमच्यापर्यंत माझे इतर व्हिडिओसुद्धा येऊ शकतील। आय होप तुम्हाला गणित कळलं असेल। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसह, नवीन गणितासह। तोपर्यंत बाय।